मुखेड न्यूज 24 गावाकडची खबर ग्लोबल नजर गावचा आवाज जगभर पोहोचवणारा मुखेड न्यूज 24। यानंतर रोटरीतर्फे पूर्ण तालुक्यामध्ये आणि पूर्ण सर्कलनी आपण नक्कीच अकॅडमिक सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ मुखेडच्या जॉईंट व्हेंचरनी आपण असे महाआरोग्य शिबिर या ठिकाणी घेणार आहोत आणि छोटे छोटे जे मेडिकल कॅम्प्स आहेत ते आपण चालवणार आहोत। आणि तसंच तर मला वाटतं की कायद्याचं पण नॉलेज बऱ्याच खेड्यामध्ये कमी आहे, तर ते आपण लिगल कॅम्प्स या ठिकाणी आपण कंडक्ट करणार आहोत। म्हणजेच ते लोकांना कायद्याचं पण ज्ञान या ठिकाणी मिळेल आणि ब्लड डोनेशनचे कार्यक्रम असतील किंवा विविध शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा शवपेटिका जे आपल्याकडे आलेलं आहे शीत शवपेटिका त्याचा योग्य वापर करण्यात येईल आणि गरजूंना ते फ्रीमध्ये आपण या ठिकाणी सर्व्हिस आपण प्रोव्हाइड करणार आहोत। तसेच कॅन्सरचं स्क्रीनिंग असेल, मी आजकाल पाहतोय की भरपूर रुग्ण कॅन्सरचे म्हणजे एवढं प्रमाण कॅन्सरचं वाढलेलं आहे। मला माझ्या एका डॉक्टर साहेबांनी बोलले की अशाच कॅन्सरचं प्रमाण वाढलं, तर मी त्यांना काय बोलतो, कॅन्सरचं प्रमाण आता वाढलेलं म्हणजे कॅन्सर डिटेक्ट आता आपण करतोय। आपण लेटेस्ट सिटी स्कॅन असेल, सोनोग्राफी असेल, डिजिटल एक्सरे असेल किंवा आपण जे निदान करतो टाईमने, त्याच्यामुळे आपण कॅन्सरचं निदान आपण करू शकतोय। प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण जे म्हणतो, तसेच आम्ही आता मागच्या वेळी रोटरीतर्फे कॅन्सर स्क्रीनिंग व्हॅन घेऊन आलो होतो आणि आपण सर्व ब्रेस्ट कॅन्सरच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आशीर्वाद देण्यासाठी आज गुरुपौर्णिमा ते औचित्य साधून आमचं काय भाग्य असेल तर माझं गुरुपौर्णिमेनिमित्त आमचे गुरुवर तुम्ही असं कोण माहिती घेऊन असेल? सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचं आणि सोशल मीडिया चॅनलचं सर्व मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि रोटरीचा प्रेसिडेंट म्हणून 2026 आणि 27 माझे सहकारी सचिव माझे स्नेही मित्र पवनजी पोद्दारचं आम्ही दोघं मिळून 2026 आणि 27मध्ये अनेक असे आपण शिबिरं म्हणजे मेडिकल कॅम्प असतील, लॉचं एज्युकेशन असेल, शालेय शैक्षणिक म्हणजे वाटप असेल साहित्याचं आणि कॅन्सरचं निदान असेल म्हणजे आपण स्क्रीनिंग करणार आहोत। असे विविध आपण उपक्रम आणि आमचा रोटरीचा एक कॅलेंडर ठरलेला असतो की दर महिन्याला हे कार्यक्रम घ्यायचे, ते सर्व आपण कार्यक्रम या ठिकाणी आपण प्रत्येक करणार आहोत। आणि मुखेड रोटरीचं नाव नांदेडमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये नाहीच तर महाराष्ट्रामध्ये झळकलं पाहिजे याच्याकडे आमची वाटचाल असणार आहे, माझी पवन शेटची आणि आमच्या सगळ्या बीओडी टीमची। काय आव्हान वाटतं? नाही, मला वाटतं की असं स्पेशल काही आव्हान नाही आहे। आमचे जे 5 प्रेसिडेंट लोकांनी आहेत त्यांनी खूप चांगलं म्हणजे पायाभक्कम केलेलं आहे आणि आता आम्हाला त्याच्यावर म्हणजे आमच्या ह्या सगळ्या टीमना एकत्र घेऊन सगळ्यांना म्हणजे आम्हाला काम करायचं आहे। मला वाटतं की म्हणजे त्याच्यात काही मोठं म्हणजे आवड काम नाही आहे। ऑलरेडी पवन शेट असतील किंवा मी सामाजिक कार्य आम्ही ऑलरेडी केलेलं आहोत किंवा मेडिकल मेगा कॅम्प असतील किंवा पूरग्रस्तांना म्हणजे मेडिकल सेवा देणं असेल किंवा आपण जे आरोग्य शिबिर घेतलं होतं की तालुक्यातलं 1 नंबर शिबिर होतं, 50 डॉक्टरांना आणून आपण महाआरोग्य शिबिर जसं घेतलं हे रोटरी मार्फत आता आपण ते सर्व काम इथं करणार आहोत आणि मला वाटतं की तिथं काही चॅलेंजेस नाहीत, कारण आमचं निश्चय हा पक्का आहे आणि आम्ही डेफिनेटली 100% ते गोल अचीव करतो। रोटरीच्या माध्यमातून